राहुल गांधींनी शिवजयंतीला वाहिली चक्क श्रद्धांजली। शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्याऐवजी वाहिली श्रद्धांजली। भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली। मंत्रिमंडळ बैठकीआधी अजेंडा फोडल्यास कारवाई। मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना इशारा। तर मंत्रिमंडळात कोणी फितूर असेल तर शोध घेण्यासाठी मदत करू, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा। भाजपने युती तोडल्यानं आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये पवारांनी नकार दिल्यानं शिंदे मुख्यमंत्री पदापासून दूर, राऊतांचं वक्तव्य। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीचं राजकीय महाभारत सुरूच। धस भाजप प्रदेशाध्यक्षांवर प्रश्न उपस्थित करत असल्याची काँग्रेसची टीका, तर डील झाल्यानं धस शांत, राऊतांचा आरोप। छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विकिपीडिया आणि कमाल खानवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। दोषींना फटके मारा, काँग्रेसची मागणी। अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्यापेक्षा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारनं निधी द्यावा, खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य। किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साजरा। शिवाजी महाराजांच्या घोषणेनं शिवनेरी दणाणून गेला। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याची पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी। लवकरच पुतळ्याच्या उभारणीस होणार सुरुवात। शिवरायांनी केलेल्या अफजल खानाच्या वधाचं शिल्प लवकरच प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणार। तब्बल 18 फूट उंचीच्या शिल्पाचं काम अंतिम टप्प्यात। दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? आज भाजपकडून होणार नावाची घोषणा। उद्या होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा।